काही म्हणणं नाही, संविधानिक अधिकार आहे. बुद्धाला टार्गेट कशाला करताय? बुद्धाने काय वाईट केलं तुमचं? आणि तुमच्या सुखात तुमच्या दुःखात फक्त बुद्ध आला की नाही? मातंगाच्या सुखात बुद्ध आला की नाही? बुद्ध आला की नाही? आताच माझ्या भावांनी सांगितलं 50,000 दिले म्हणून. अरे तुम्ही मागा ना. त्याची एकच ब्रँड चालू आहे, डंगच्या तदडंग डंगच्या, डंगच्या तदडंग डंगच्या, डंगच्या तदडंग डंगच्या. काय बुद्धाने खाल्लं आणि बुद्धाने खाल्लं, बुद्धाने खाल्लं आणि बुद्धाने खाल्लं. होय बे, आता विरोध करणाऱ्या नेत्यांना जर आरक्षण बुद्धांनी खाली असतं तर तेव्हा काय पांदीला गु खात होते काय? बाई माझा सवाल आहे. आरक्षण कोणी खाल्लं? डेट घ्या. आरक्षण 1% कोणालाही भेटलं नाही, माझ्या चांभार भावाला नाही. आजचं प्रतिनिधित्व चांभाराचं 0.941 चांभार, 1%ही नाही. 2 नंबर आरक्षणाची टक्केवारी खाटीक 0.935, 3 क्रमांकाला महार 0.920 आणि 4 क्रमांकाला माझा मातंग समाज 0.894. थोडा फरक आहे. अरे लोकसंख्येने 10 पट आम्ही आहो मागापेक्षा. पण तुम्ही आरक्षण आमच्या बरोबरीला खाल्लं. थोडा फरक आहे, उलट आमचा आरोप आहे. बुद्धाचं आरक्षण जरी कोणी खाल्लं असेल, मी पुराव्यासह सिद्ध करतो, मांगाने आमचं आरक्षण केलं, हाही माझा या ठिकाणी आरोप आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला बाबासाहेबांचा आदेश संघटित व्हा मानला त्याबद्दल मानाचा शालूट मारतो, थांबतो. आणि आनंदराज साहेब, बलराम साहेब असतील, जेव्हा जेव्हा आदेश देतील त्यांच्या आदेशाचं पालन करावं. आणि ती आयोजन समिती यांनी हाडाचं पीठ आणि रक्ताचं पाणी केलं, त्यांनाही मानाचा मुद्रा करतो, थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा